नमस्कार मंडळी. काय तुमचा प्रपंच, तुमचं कुटुंब, तुमची नोकरी तुम्हाला सुख आणि समाधान देत आहे की दिवसभर कष्ट करूनही शेवटी पदरी अशांतीच पडतीये? आज 25 मार्च. आजच्या प्रवचनात श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आपल्याला प्रपंचात राहूनही परमार्थ कसा साधावा आणि खरे समाधान कसे मिळवावे याची एक अत्यंत सुंदर गुरुकिल्ली देत आहेत. चला तर मग आजचे हे अमूल्य विचार समजून घेऊयात. महाराज अतिशय रंजक उदाहरण देतात. एका माणसाला विडी ओढण्याचे भयंकर व्यसन होते. आजारी पडल्यावर तो डॉक्टरांना म्हणाला, मी औषध घेईन पण विडी सोडणार नाही. त्यावर हुशार डॉक्टरांनी त्याला एक गोळी दिली आणि सांगितले, विडी ओढण्यापूर्वी ही गोळी तोंडात धरत जा. त्या गोळीमुळे विडीतील तंबाखूचे विष त्याला बाधले नाही. महाराज म्हणतात तसे आपण प्रपंचात वागले पाहिजे. प्रपंचात सुख मिळेल ही आपली कल्पनाच मुळात चुकीची आहे. ही कल्पना मनात धरून आपण प्रपंच करतो, म्हणूनच आपल्याला दुःख मिळते. जेव्हा ही सुखाची आशा संपेल तेव्हा प्रपंचाची हाव सुटेल आणि आपण फक्त कर्तव्यापुरते प्रपंचात राहू. महाराजांनी आजच्या प्रपंचाचे वास्तव मांडले आहे. ते म्हणतात, प्रपंचातील सर्व संबंधी लोक कामापुरते एकत्र येतात. आपण 5 जण मिळून प्रपंच करतो, पण त्यातील प्रत्येक जण स्वार्थी असतो. जिथे प्रत्येक जण स्वतःचाच विचार करतोय तिथे एकाला सुख मिळणं कसं शक्य आहे? महाराज व्यापाराचे उदाहरण देतात. जसा व्यापारात नफा हवा असतो तसा प्रपंचात समाधान हा नफा आहे. जर समाधान मिळत नसेल तर त्या प्रपंचाचा लोभ धरून काय फायदा? महाराज सांगतात, आपली अवस्था कैदेतल्या माणसांसारखी झाली आहे. कैद्याला वाटू शकते का मी सुखी आहे? नाही. त्याप्रमाणे प्रपंचाची स्थिती आहे. आपले खरे समाधान फक्त भगवंताजवळ आहे. ही खूणगाठ पक्की बांधा. उपाय काय? शहरातले लोक अभिमानामुळे आणि खेड्यातले लोक अज्ञानामुळे योग्य मार्गाने वागत नाहीत. उपाय एकच आहे. जेव्हा आपण नामस्मरण करू तेव्हा हळूहळू देहावरचे प्रेम कमी होईल. देहावरचे प्रेम कमी झाले की प्रपंचावरची आसक्ती कमी होईल आणि मग तुम्हाला सर्वत्र परमेश्वरच दिसेल. आजच्या प्रवचनाचे सार काय? प्रपंच सुखाचा करणे ह्याचेच नाव परमार्थ होय. प्रपंच सोडून हिमालयात जाण्याची गरज नाही. आहे त्या स्थितीत समाधान मानणे. प्रपंच हे प्रारब्धाने आलेले कर्तव्य कर्म समजून करणे आणि मनात सतत भगवंताचे नाम ठेवणे हा सुखी होण्याचा मार्ग आहे. आजपासून आपणही प्रयत्न करूयात. प्रपंचात कर्तव्य करूया पण मन रामाच्या पायी ठेवूया. तुम्हाला महाराजांचे विचार कसे वाटले? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लिहायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत. रोजचे प्रवचन ऐकण्यासाठी पूजा अँड उद्धव ब्लॉग या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय